मोठा होणार आहे सोडायचा. हे त्याला कळलं होतं. एका मारवाड्याला कळलं होतं की मी मोठा होणार. आहेत कुठे क्रिटिक्स वर असले लिहायला वर्तमानपत्रात बंदी आहे. जा तुम्ही गेल्याबरोबर जा, तो मुख्यमंत्री येणार आहे. म्हटले अवचटा तुला चित्र चांगली काढता येतं तरी. आणि मारामाऱ्या करायचो आम्ही, म्हणजे ती काही नटीबिटी नव्हती माझ्यासाठी. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार आणि लेखक सुभाष अवचट आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण कॅचअप करूया. मी कॅचअप करतोय तुमच्याबरोबर. मला आवडलं तुझं नाव, आवडलं, भयंकर आवडलं. आणि असे चांगले चांगले इंटरव्ह्यू घे, त्याची गरज आहे. हो, तर सुभाष अवचट यांच्याबरोबर मी आता जिथे बसलोय ते त्यांचं आहे घर बांद्र्यामधलं. पण ह्याला घर म्हणायचं का स्टुडिओ म्हणायचं? मी घर आणि स्टुडिओ माझा एकच असतो. कारण माझी पद्धत अशी आहे की बेडरूममधनं बाहेर आलो की मला लगेच पेंटिंग सुरू करायचं असेल रात्री अपरात्री पहाटे तर लगेच सोयीस्कर व्हायला पाहिजे. मी 15-15 दिवस घराच्या बाहेर पडत नाही. मी इथंच राहतो, चित्र काढतो. चित्र संपल्यानंतर मी निघतो, ते कधीतरी परत येतो. आता मी आता ओळख करून देताना सांगितलं आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार. तर ही कीर्ती कशी ठरते? चित्रकार हा मोठा कसा ठरतो? तर साधारणतः असा इतिहास आहे की आपल्याला जे चित्रकार माहिती आहेत ते परदेशी माहिती आहेत. की भारतीय चित्रकारांना चा उदो किंवा ते घरोघरी पोहोचले नाहीत. हे सत्य आहे, कटू सत्य आहे, पण हे सत्य आहे. हुसेन होता, रजा होते, गायतोंडे होते, असे मोहन होते, सावंत, अनेक चित्रकार आपल्याकडे होऊन गेले. बेंद्रे काका आमचे नाना पासून अनेक चित्रकार होऊन गेले. याचं एकमेव कारण तुला सांगतो की मी एका भाषणात सांगितलं होतं की आपल्याकडे चित्रकला नाही. आपल्याकडची चित्रकला जी होती ती लोककला होती. की सगळं देवळाभोवती सगळ्या कला होत्या आपल्या. की देवळाच्या समोर नाट्य होतं, संगीत होतं आणि मिनिएचर्स होती. आपल्याकडं हॉलमध्ये तसं पोर्ट्रेट लावायचं हे कल्पना ब्रिटिशांची. आणि ती अंगणात खेळणारी जी कला होती ती उचलून त्यांनी दिवाणखान्यात आणली. तो मोदिग्लियानी असो, पिकासो असो, व्हॅन गॉग असो, सेझान असो, मायकेलेंजलो, कोणी घ्या, ही त्यांची गरज आहे. बरोबर. मी पॅरिसमध्ये होतो आणि सकाळी थंडीची वेळ आणि की मी स्केच करण्याकरता. पॅरिस सुंदरच आहे, कॉबल स्टोन्स, नक्षीदार, सुंदर दिवे, इमारती वगैरे, ज्या इमारती शिवाजी जन्माला यायच्या अगोदरच्या आहेत. तर तिथं फिरत असताना रस्त्यावर कोणी नव्हतं, तर लांबून मला टक 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 आवाज ऐकू आला. मला कळलं की कोणीतरी एक स्त्री हाय हिल्स घालून येते. आणि मी इथं बसलेलं लांब. तिने मला लांबून बघितलं आणि तिने बूट, मला त्रास होऊ नये आवाजाचा म्हणून बूट हातात काढून घेतले. इतका रिस्पेक्ट, ही गरज आपल्याकडे नव्हती. आणि आत्तापर्यंत मला आहे असं वाटत नाही. याचं कारण की जर लोकसंख्या बघितली आणि लोकसंख्येच्या निमित्ताने मग चित्रकलेचा हा भाग बघितला तर किती -% लोकांना चित्र पाहायला आवडतात किंवा किती टक्के लोक प्रदर्शनाला जातात. मला असं वाटतं की जी परिस्थिती भारतामध्ये तयार आली, त्याला गरिबी म्हणा, अशिक्षितपणा म्हणा, प्रचंड निसर्गाचे झालेले भूकंप, जे जे युद्ध, त्याच्यामुळं चित्रकला ही इतके बाजूला पडली. तर मग कला कुठली मोठी होती? तर ती कला मोठी होती शिल्पकला. त्याच्यातलं एक उदाहरण जाता जाता स्मिथसोनियम नावाची वॉशिंग्टनमध्ये म्युझियम्स आहेत की क्रोनॉलॉजिकली या पृथ्वी तलावर जिथे जिथे शिल्पकला होती त्याचे संपूर्ण कलेक्शन तिथे आहे. म्हणजे कल्पना करा, त्यांनी जपलेलं आहे. त्याच्या एका हॉलमध्ये गर्दी असते फक्त. तिथे मी गेलो, एका महावीराच्या अशी बसलेली काळ्या दगडातली 10-12 फुटाची मूर्ती, जिच्यात काहीही कलात्मक नाही, नुसता फॉर्म, नुसत्या फॉर्ममध्ये ती बसलेली आहे. आणि लोक असे तिच्यापुढे नतमस्तक होतात. असा भारत देश होता. मायकेलेंजलो नंतर आला. बरोबर. मग ते द्राक्ष बिक्ष मसल फिसल याच्या सगळ्या पलीकडे गेले होते. दुसरी गोष्ट म्हणजे नाव नाही कोणाचं,
तू आता खजुराहो बघशील, अमकी अनेक शंकराची टेम्पल्स बघतील, मदुराई बघशील, हम्पी बघशील, नाव नाही. शिल्पकाराचं नाव नाही. कारण ही आपली फिलॉसॉफी होती. नाही, पण मी तुम्हाला जे विचारलं की तुम्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार आहात किंवा नाही, कोणी कुठलाही चित्रकार, हे आपल्याकडे आपण जे ठरवतो ह्याचं कारण हे पैशात आहे क्या कलेत आहे, काही ठरवतं कोण? आता ते आंतरराष्ट्रीय वगैरे वगैरे आता सुरू झालेलं आहे. उदाहरणार्थ माझ्या संदर्भात सांगायचं तर 79 मध्ये मी जेव्हा प्रदर्शन केलं, पाश्चिमात्य लोक जहांगीरमध्ये येऊन माझी चित्र विकत घेतली गेली. दुसरी गोष्ट, आता तू विचारशील की हे चित्रकलेचा मापदंड कसे असतात, याच्याविषयीचं उत्तर देतानाही माझ्याकडे पुरावे नाहीत, कारण लिहिलेले नाहीत, त्याला स्कॉलरशिप नाही, सरकारी दरबारी आश्रय नाही. एकमेव होते ते आपले कोल्हापूरचे शाहू महाराज. एकमेव एक राजा होता की ज्यांनी हे प्रोत्साहन दिलं. आता राजशाही गेली, हे मोठमोठे कॉर्पोरेट हाऊसेस आलेले आहेत, त्यांनी राजाश्रय न देता व्यापार सुरू केला. आता चित्रकलेचा मला त्या दिवशी शॉकिंग मिळालं की आता चित्रकलेचा हवाला होतो. कल्पना कर, व्यापार कुठं जाऊन डोकी कशी चालतात की मी तिकडे चित्र विकत घेतलेले, चित्र आहे की नाही माहिती नाही, इकडे पैसे मिळतात किंवा इकडचे पैसे तिकडे जातात. तर ही जी घटना आहे ही दुर्दैवी आहे. आणि हा जो व्यापार आहे हा एक फुगा आहे की उदाहरणार्थ आमचे बेंद्रे असतील, आलमेलकर असतील, अमके असतील, इतके मोठमोठे चित्रकार होऊन गेले, त्यांना गिऱ्हाईकं मिळत नव्हती, त्यांची चित्र विकली जात नव्हती. अरे हुसेनचं चित्र 100 रुपयाला सुद्धा नव्हतं. कारण याच्या पाठीमागची जर कारणं शोधली आपण तर त्याच्या पाठीमागं संघटना नाही किंवा चित्रकलेच्या विषयी असलेला भावना किंवा ती जपणूक नाही की काहीतरी जुनं आपल्याला जपायचं आहे, हा आपला ठेवा आहे, ही भावनाच तिथं नसेल. कारण ते देवळात गेल्यानंतर खडूनी नावं लिहायची त्याच्यावर किंवा कचरा टाकायचा, जपणे नाही. त्यापैकी हा माझ्याकडचा जो विषय आहे की चित्रकला, ही चित्रकला जपली नाही. तर प्रामुख्यानं मला जी खंत आहे की शाळेपासून हे जर शिक्षण मुलांना देता आलं, एक गणिताचा मास्तर रजेवर गेला, त्याच्याऐवजी चित्रकलेचा मास्तर यायचा आणि तो यायचा, करा काही म्हणजे चित्रकलेचा वर्ग म्हणजे सुट्टी. हे सिरियसली कधी घेतलंच गेलं नाही. नाही, पण आपल्याकडे आता मुंबईत असेल, पुण्यात असेल, जे सारखे कॉलेज आहेत किंवा अभिनय महाविद्यालय पुण्यातलं आहे, तर त्या ठिकाणी जे काही घडतंय किंवा शिकवलं जातंय, तिथून जे विद्यार्थी बाहेर पडत आहेत, ते त्यातून काही हाती लागत नाहीये. ही या दुःखद घटनेबद्दलही मी बोलतो की ह्या कॉलेजेसची शिक्षण पद्धती आहे आणि ह्यांचं जे सिलेबस आहे आतापर्यंत तरी, हे सगळं ब्रिटिशांनी तयार करून ठेवलेलं होतं आणि ते काळाप्रमाणे बदललं नाही कित्येक वर्ष. उदाहरणार्थ शैली कशी असावी, आता हे त्यांची पद्धत आहे की काळा रंग वापरायचा नाही, ग्रे, मग स्कारलेट वापरायचा इकडे तिकडे, हे त्यांची रॉयल कला अकॅडमीची पद्धत होती, ती त्यांनी इकडे आणली. बरोबर. अरे पण हा आपला भारत देश आहे, तिथं सूर्य उगवत नाही, इथं लखलखीत ऊन पडतं, आपला रंग बघा, तर त्याप्रमाणे ती पोर्ट्रेट्स करायला पाहिजे. पण तू त्यावेळच्या चित्रकारांवर यांची इम्प्रेशन एवढी मोठी होती की त्यांनी ती पद्धत अवलंबली. होतं काय की फाईन आर्टमध्ये आत्तापर्यंत जे अनुभव आहेत, मी गोल्ड मेडलिस्ट आहे बरं का, तू जास्त हे करू नकोस, हा पहिला आलेलो आहे त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. तर बसवलं. तर अशी परिस्थिती आहे की मी जेव्हा कधी भेट देतो कॉलेजमध्ये किंवा इकडे तिकडे जातो, त्यांना शिक्षकांना पिकासो माहिती नाही. काय सांगताय? होय, पिकासो महामूर्ख होता अशी सांगणारे दिग्गज होऊन गेले. तिकडनं जे शिकून आलेले लोक होते त्याच्यामध्ये सगळ्यात सुंदर गोष्टी एक्सचेंजमध्ये ज्या होतात, तसं चित्रकलेत झालंच नाही. चित्रकार गेले बोटीने, येताना त्यांच्यासारखे चित्र काढून इथं आले. त्यामुळं अनेक पिढ्या ह्या कॉप्या करण्यात आणि स्वतःचं सत्व किंवा भारतीयत्व शैली सब्जेक्ट सुद्धा विसरले. आणि त्यामुळं झालं काय, जसजसा काळ मॉडर्न होत गेला, जसजसे कॉम्प्युटर आले, तसतसे विभागामध्ये
फरक पडत गेले की उपयोजित चित्रकला म्हणजे अप्लाइड आर्ट म्हणजे ग्राफिक आर्ट वगैरे ह्या मुलांना कॉम्प्युटर मिळाले आणि नेट मिळालं. त्यामुळं शिक्षक असोत किंवा नसोत ते आपापले शिकत गेले. त्यामुळं आता ती मुलं तुझ्या सिनेमात आहेत, ॲनिमेशन करतात, स्पेशल इफेक्ट्स करतात. हे शिक्षण पद्धती कॉलेजमध्ये रुजवायला कित्येक वर्ष लागली. हा झाला अप्लाइड आर्टचा भाग. आणि दुसरा झाला दुःखद भाग म्हणजे फाईन आर्टचा. तर त्याचं एक सर्वसामान्यांना कळेल असं मी सांगतोय की मुलांना फाईन आर्ट शिकवायचे असेल तर कॉलेजमध्ये घालू नका. हा छंद म्हणून वापरा. याचा कारण अनेक चित्रकारांनी माझ्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात दुःख झेललेली आहेत. ती अशी, तो जो मुलगा लहान कोवळ्या वयात जातो आणि तो जो मठ्ठ शिक्षक तिथं असतो तो त्याला काय शिकवतो, हे करता करता 5 वर्ष जातात. तर तो चर्चा करायला शिकतो का, तो वाचायला शिकतो का, तो चित्रकलेत त्याचं ॲप्लिकेशन त्याचं व्हिज्युअलायझेशन आणतो का. तर इथं महत्वाचा मुद्दा असा आहे, व्हिज्युअलायझेशनच शिकवत नाहीत. क्राफ्ट शिकवू शकता तुम्ही, बरोबर, पण व्हिज्युअलायझेशन 3 भागात होतात, विचार, आचार आणि आकार. याच्यातले हे तिन्ही गोष्टींचा मेळच संपला. त्यामुळं झालं काय की जे फाईन आर्टला जातात असे मुलं मला इथं भेटायला येतात. त्यांची एक स्वप्न असतं. आता जसं जहांगीरमध्ये एक मोठं प्रदर्शन करावं किंवा कलकत्त्यामध्ये करावं किंवा इकडे करावं, तर त्याचे इकॉनॉमिक जर तुम्ही काढलं तर त्या इकॉनॉमीमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीचं भाडं की माझ्या मतानुसार 4-5 लाख रुपये तर एक प्रदर्शन करायला लागतात. परत ती जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये काय ती 3 ते 4 वर्षानंतर मिळते एकदा. बरोबर. राहतो लातूरला. अनेक सुंदर सुंदर मुलं आहेत, तरुण मुलं अप्रतिम कामं करतात आणि त्यांना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांना स्पॉन्सर्स मिळत नाहीत. आणि जहांगीरमध्ये प्रदर्शन करायला तो मुलगा येतो, तो त्याचे हाल किती होतात तुला माहिती आहे. जाणं येणं, पॅकिंग घेऊन उभं राहायचं जहांगीरपाशी. तिथं चित्र ठेवायला जागा नाही, त्याला राहायला जागा नाही, कुठल्या तरी दूर नातेवाईकाकडे किंवा कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहील. आणि 8 दिवसामध्ये ते प्रदर्शन लागल्यानंतर जर चित्र विकलं गेलं नाही तर ही चित्र परत कुठं न्यायची. आणि मग इथं बिझनेस सुरू होतो. त्या बिझनेसबद्दल मला बोलणं अत्यंत आवश्यक आहे, हे सगळ्या पालकांना कळावं म्हणून. आता तो थकलेला तरुण, त्याची काही चित्र असतील, मग हे ज्या प्रायव्हेट, त्याला मी शार्क्स म्हणतो, अशा बायका माणसं सगळीकडे तयार झालेली आहेत. इट इज अ बिझनेस. बरोबर. ते येतात, किती सुंदर आहे, किती छान आहे, तुझं नाव काय, कुठून आला, सगळं असं छान विचारतात. हा खुश होतो आले इतके लोक पाहून घे. आणि काही माणसं येतात आणि त्या चित्रावरचे नंबर्स बघून निघून जातात. एकही चित्र विकलं जात नाही. मग शेवटच्या दिवशी परत त्याच गॉगल घातलेल्या बायका येतात. छान, अरे किती, आता कशाला नेतोस तू परत, तू एवढ्या एवढ्या किमतीत मीच विकत घेते. आणि तो हतबल झालेला मुलगा तो म्हणतो ठीक आहे. आणि ती बाई सगळे चित्र विकत घेते. त्या घरी पण नेत नाहीत, त्याचे फोटो काढून नंबर लावून त्यांच्या क्लायंटला पाठवलेले असतात. म्हणजे त्यांच्याकडे गोडाऊन नाही, त्यांच्याकडे गॅलरी नाहीत. आणखीन ती चित्र विकती ती परस्पर तिकडनं आणि त्याला पैसे भेटले. तर ही जी आहे की त्याची नोंद घेणे, क्रिटिक्स. आता तू मला क्रिटिक्सचा भाग सांग, या मुलांनी जगायचं कसं. आहेत कुठे क्रिटिक्स, वर असले लिहायला वर्तमानपत्रात बंदी आहे. पूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आला की माझे जे यायचे रिव्ह्यू ते बंद झाले. पण चित्रकलेबद्दल लिहायचं नाही असं काही नियम केलाय की तेवढ्या जाहिरात येते ना, तेवढे पैसे मिळतात ना तेवढ्या जागेचे. ते वाचणार कोण आणि ते वाचणार कोण. तर त्यामुळे हा जो प्रचंड मोठा गोंधळ झालेला आहे, त्याच्यात दुसरा एक मोठा गोंधळ सांगू का. गोंधळ आहे बर नाही, गोंधळच आहे. चित्र बाजूला राहिलेली आहे. आता हा व्यापार झालेला आहे. आणि तो व्यापार म्हणजे फुगा आहे. ते म्हणजे ऑक्शन हाऊसेस. आता आमचा बंडू चांगला चित्र काढतो, चांगला उमेदीचा आहे, 25-1 वर्षाचा आहे.
तर मग एक माणूस तुझ्या घरी येतो, हम्म. कुठेही असशील तू, लखनौला असशील, विहारमध्ये असेल, की काय तुझी सुंदर चित्र आहेत, की ती मला सगळी पाहिजेत. ही झालेल्या घटना आहेत बरं का या, हम्म. सत्य. हम्म. आणि मग तो 10 लाखाची एक बॅग घेतो, ही तुला घे, हम्म. जी चित्र माझी, फक्त अट अशी की इथून पुढं तू दुसऱ्यांना चित्र विकायची नाहीत, हम्म. सगळी चित्र मी घेणार आणि त्याचं प्रदर्शन मी करणार. हम्म. आता त्या मुलाला एक बॅग इतकी मोठी मिळाल्यानंतर तो हुरळून जाणार की नाही? बरोबर, एवढे पैसे 10 लाख. 10 लाख समोर कॅश घरात आणून, हम्म. आणि त्याला वेळ देतात की तू 2 वर्ष मला 100 चित्र दे. हम्म. तर तो विचार काय करतो मानसिक, घोड्याला घोडा लावून द्या, हे नाहीतरी तोच घेणार आहे. हम्म. त्यामुळं त्याच्या क्रिएटिव्हिटीवर परिणाम होतो. हम्म. तोपर्यंत हा ग्रुप काय करतो, ते एकत्र येतात आणि आसपास सगळे जे क्लायंटेल आहेत त्याच्याशी चर्चा करतात की एक तरुण मुलगा येतो आहे बंडू नावाचा, हम्म. त्याची आत्ताची किंमत 7,000 रुपये आहे, हम्म. ती कधीही 25,000 30,000 लाख रुपये होऊ शकते. हम्म. तुम्ही आत्ताच ती चित्र घ्या. हम्म. त्याचं प्रदर्शन होतच नाही, मग ऑक्शन करतात. मग हेच लोक बसलेले असतात, मग ते 15,000 रुपयाचं चित्र ते 1.5 लाखाला घेतात. हम्म. आपल्याच घरात त्यांचंच चित्र आहे ते. आता त्याचं काय होतं, बंडूचं काय होतं, बंडूला वाटतं की माझी चित्र 2 लाखाला विकली गेली. मग तो दुसरं प्रदर्शन करतो आणि तेवढीच पेंटिंगची किमती लावतो, तिथे कोणी घेत नाही. हे जसं हा जो आहे, हम्म. हाही धंदा चित्रकलेत शिरला. आणि मी याच्यातनं अनेक मुलांना, पालकांना वाचवलेलं आहे. अच्छा. की त्यांना मी ही संपूर्ण परिस्थिती समजून सांगितलेली आहे की तू त्या मुलाला कुठल्या विषयात इंटरेस्ट आहे. काही वेळेला चित्रकलेला जायचं म्हणून जातात रे, तिथे गेल्यानंतर ते फ्रस्ट्रेटेड होतात. तेही होऊ नये, काउन्सिलिंग पाहिजे ना. बरोबर. मी तेच म्हणणार होतो की ते तुम्हाला सांगणारं कोण होतं हे सगळं? आम्हाला सांगणारा म्हणजे, आता पहिली गोष्ट, पुण्यामध्ये जे काही माझे दिवस गेले 50 60 70 साली, की अत्यंत सुंदर पुणे होतं, जे आता राहिलेलं नाही. अनेक उत्कृष्ट शाळा, अप्रतिम शिक्षक मिळाले, अप्रतिम हवा, मैदान, डोंगर, झाडी, सीझन वेगवेगळे, आणि गाणी, नाटकं आणि सिनेमे. याच्यामुळे आम्ही लहानाचे मोठे झालो. बरोबर. भीमसेन जोशी किती मोठे होते, कारण हे आम्हाला कळलंच नाही, फार नंतर कळलं, कारण ते आमच्या शेजारी राहायचे. वसंतराव देशपांडे तिथे, मोठमोठे लेखक, व्यंकटेश माडगुळकर असतील, पानोलकर असतील, दिवा मोकाशे असतील, विश्राम बेडेकर, जाता जाता रस्त्यात भेटायचे बरं का. आणि आम्ही इतक्या सहजतेने ते शिक्षण, शाळेतलं नाही पण बाहेरचं सगळं, समज, सुंदर वाडे, आणि कोणी कोणाकडे जा, काही प्रश्न विचारा, अशी पद्धत होती की कुठला तरी वार असायचे तर मला आठवते पुग सहस्रबुद्धे नावाचे मोठे प्रोफेसर होते, त्यांच्याकडे आम्ही दर गुरुवारी ते त्यांच्या सदाशिव पेठेतल्या घरी बोलवायचे, कोणी या. बर. हो, असे अनेक प्रोफेसर होते पुण्यामध्ये. कवितेचं वेळ लागायचं कारण काय, कारण आम्हाला वर्ड्सवर्थ, शेले, बायरन अशा सगळ्या काहीतरी, त्यावेळेला टेक्स्टबुक पण सुंदर होती. पण घरी गेल्यानंतर त्या कवीच्या बद्दल अप्रतिम स्टोरी सांगायची रे. तो कोण होता, कुठून आला, त्यांनी काय कविता केल्या, त्या हे जे शिक्षण आहे हे तिथे मिळालं. गरिबी काय असते ही मी इतकी अनुभवली की तुम्हाला कल्पना नाही. की अण्णा, तांत्रिक गरिबी नाही सगळी, की मी वर्गात बसायचो आणि माझ्याकडे काहीच नसायचं रे. ब्रश नसायचे, तो गुळगुळीत कागद आणायला पैसे नसायचे, तो समोरचा बोराणा मला उधार द्यायचा. काय प्रेम आहे त्याचं माझ्यावर माहिती नाही, कधी पैसेच घेतले नाहीत त्याने. तू मोठा होणार आहे सोडायचा. हे त्याला कळलं, एका मारवाड्याला कळलं होतं की मी मोठा होणार. आणि मी असं बसून राहायचो आणि माझ्या वर्गात सगळ्या पारसी बिरसी सगळ्या अशा मुली अवच्या अवच्या म्हणायचे. माझं झालं की मी तुला देते बरं का. आणि शेवटचे 15-20 मिनिटं मी ते चित्र पूर्ण करायचो, कारण तेवढाच वेळ सबमिशन. तेवढ्या वेळामध्ये मी काय करू शकतो हे त्या डेस्कवर बसून व्हिज्युअलायझेशन मी करायचो की हे नको, मनातल्या मनात हे नाही करायचं, हा फॉन्ट असा वापरायचा, हे सिम्बॉल असा टाकायचा, हे असं करायचं, हे.
आणि शेवटच्या 15 मिनिटामध्ये खटखट 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 तयार असायचं. तेवढं करून सबमिट पाहिला. तर चित्र मनातल्या मनात तयार करण्याची सवय मला तयार झाली तिथे. दुसरं साधना प्रेस, म्हणजे एस.एम. जोशी, ना. ग. गोरे, दोनाथ थत्ते, आमटे उमटे, हा जे हे जे अशा इन्स्टिट्यूट होत्या सगळ्या, त्याच्यामध्ये तुम्ही तरुणपणी समाजाच्या जवळ जातात. बरोबर बरोबर. ही झोपडपट्टी आहे, हे आहेत, हे हमाल आहेत. आता माझा भाऊ अनिल अवचट, आणि की त्याच्यामुळे मला त्यांनी हमालासाठी फुकट दवाखाने, वारकरी संप्रदाय, दिंड्या निघणे पासून चळवळीत, परत तो पार चळवळी त्या नाम्या ढसाळपर्यंत आल्या आमच्या. युक्रांत झालं, आणि गरीब सगळे, परंतु भांडायचं अन्याय विरुद्ध हे त्यांनी आम्हाला शिकवलं. पण तू ते शिकवता ते मदत करायचे. मला होता 30 रुपये पगार, हस्ताक्षर सुंदर, पत्र लिहायची त्यांची, काही जे काय असेल ते लिहून. फिरोदिया वगैरे असे कोण मोठमोठे माणसं असेल ते देणगी दिली की मग आमचे पगार व्हायचे. अशा रीतीने मी पहिला आलो, आणि एकदम सरकारी ऑफर आली, कारण कोणीच नाही. तुमचं वय काय होतं साधारण त्यावेळेला? 17-18. आणि एकदम 1400 रुपयाची नोकरी, राहायला जागा मुंबईत, आणि शिफारस पत्र पाहिजे होतं मला. म्हणून अण्णांच्याकडे गेलो. अण्णा म्हणजे एस.एम. अण्णा असं म्हटलं एक पत्र लिहून द्या. मग असे बसले टेबलावर. काय रे तू तिथं जाऊन करणार काय? मालमत्ता जाळू नका, 2-3 मुलं, 2 मुलं काय तेव्हा होती ना, निरोध वापरा वगैरे, सरकारी जाहिराती या करणार. म्हटलं नाही मी नाही करणार. नाही ते म्हणलं तुला करावे लागतील, तुला जायचंय ते. मी जरा विचारात पडलं. तरी तू जा म्हणून पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं, या मुलाला नोकरी देऊ नये. हा एक चांगला चित्रकार होऊ शकतो, असं पत्र दिलं मला. मी ओढलं, मी नाही, ठीक आहे आता जाऊ नकोस, आता तुला 90 रुपये पगार. परंतु 90 रुपये पगार नाही, तुला एक खोली स्वतंत्र, तुला एक, तेव्हा टेलिफोन नसायचं, तुला एक टेलिफोन त्यांच्याच प्रेसमध्ये तुम्ही. आणि त्यामुळं त्यांनी मला कामाला प्रोत्साहन दिलं माझ्या वैयक्तिक. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी मी पहिलं पुस्तकाचं कव्हर केलेलं यशवंत, तेव्हापासून करतच आलो. पण हे कव्हर तुम्ही जे बनवलेत ना, हे एक म्हणजे मी अनेक ठिकाणी हे ऐकलंय लोकांकडून की सुभाष अवचट यांनी केलेली बुक कव्हर्स हा एक संशोधनाचा विषय आहे. याच्यावरती बरंच लिहिलं गेलेलं आहे. आणि ह्याचं कारण मला असं वाटतं की तुम्ही आता मगाशी जो उल्लेख केलात की ज्या प्रकारची सगळी एक चळवळ सुरू होती पुण्यामध्ये, आणि त्या चळवळीतून जे नवीन साहित्य तयार होत होतं, म्हणजे तुम्ही आता नामदेव ढसाळ म्हणालात किंवा बलुतकार दया पवार असतील, तेंडुलकर आले पुढे. तर ही जी सगळी खतखत जी होती ती तुम्हाला चित्रांमधून वापरायला मिळाली का? त्याच्यातून स्टाईल झाली तुमची, कारण मी त्याच याच्यामध्ये होतो. आता हमो मराठेचा असेल, निष्पर्ण वृक्षावर वर दुपारी, नारायण सुर्वे, ग्रेस, पानवलकर, पुशी रेगे. आत्ता पुशी रेग्यांचं कव्हर केलं, मग ते पुस्तक घे बरं का, एवढं एक जाड संग्रह. बघितलं ते पुस्तक, वॉटर कलर तुम्ही ते माझ्या याच्यातलंच वॉटर. आणि व्हायचं कारण काय, ते साहित्य साधनेमध्ये हे सगळे लोक यायचे, आणि त्यांची माझी वय लहान होतो मी, बरोबर, त्यामुळे ते मला इतके प्रेमाने वागवायचे, फिरणे अमकं तमकं. आणि मग त्यांच्याकडचं वाचन, त्यांच्याकडच्या चर्चा असं सुरू व्हायचं. त्यामुळे एक हा माणूस लेखक कसा विचार करतो हे मला पहिलं कळलं आधी. हा बरोबर. पुस्तक कुठलंही हो, आणि मला व्हिज्युअल मेमरी असल्यामुळे मी पुस्तक नुसतं असं केलं, आणि मला तू विचारलं 48 पानावर काहीतरी मी सांगू शकतो. अच्छा, व्हिज्युअल मेमरीमुळे. आणि त्यांचा सहवास, लेखकांचा प्रचंड मोठा सहवास मला 25-1 वर्ष मिळाला त्यांचा. जी.ए. कुलकर्णी राहिले. जी.ए. कुलकर्णी होते, त्यांचा पत्रव्यवहार होता, त्यांच्या माझ्या भेटी झालेल्या होत्या, त्यांची पुस्तकांची कव्हर करायला मला मिळाली. आता शेवटचं मी पुस्तक केलं नुसतं सुर्वे नावाचं, ते फार सुंदर आहे बरं का, एक मोठं पॉप्युलरनी पुस्तक काढलेलं आहे, ते तू नक्की बघ. आता तो ग्रेस इथे यायचं, याच आता आपण बसलो इथे, किती येडा असेल माहिती का तुला. त्याच्या पुस्तकासाठी मी कधीही स्पेशली चित्र काढली नाहीत. तर टेबलावर माझी स्केचेस असायची, गुंडाळी करायचा, घेऊन जायचा. त्याच्याकडे शबनम होती एक,
तीच छापलेली आहे. चंद्रमाधवीचे प्रदेश असेल, संध्याकाळी अनेक पुस्तकं. कारण तो काय विचार करतो हे मला माहिती आहे. तो माझा मित्र होतो, अप्रतिम बोलायचा, अप्रतिम लिहायचा, सगळं झालं. परंतु त्याचं जे लिखाण आहे ते 5 इंच बाय 8 इंचाच्या पुस्तकाच्या कव्हरवर आणायचं विथ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा त्यावेळेचा, अडथळा, परत सगळं करून ते, तरीही ती गंमत होती. असे कवी तरलपणा त्यांच्यातला काय असतो ते मित्र आणि जवळीक असल्यामुळं. पण ज्या तुम्ही हे घराचा उल्लेख करताय, कोण कोण येऊन गेलं इथे आणखी? अरे हे घर शांताबाईंचं, शांता शांता शेळके. शेळके. ती गादी जी दिसती ती शांताबाई शेळकेची. ती गादी काढावी की नाही काढावी याला 25 वर्ष गेलेली आहेत बरं का. तर कारण ते शांताबाई तिथं बसून कविता लिहायची, अनेक कविता लिहिल्या. अनेक कविता लिहायच्या. शांताबाई या माझ्या फार सुंदर जवळच्या मैत्रीण होत्या. तर ती गादी हाच एक सिंबल झालेला आता. आणि इथं माझ्याकडे गाण्याच्या मैफिली व्हायच्या. क्या बात आहे. राशीद खान यायचा, इथं बसायचा, त्याचा कुठेतरी कार्यक्रम असायचा. अगोदर तो मला पुरिया धरश्री ऐकवायचा आणि मग जायचा. श्रीदेवी इथं बसून पेंटिंग करायची, पूनम दिल्ला, म्हणजे यू नेम इट. परंतु ते सगळ्यात मला आनंद व्हायचा जेव्हा विंदा करंदी करायची, ते समोर राहायचे. बरोबर. तर ते तिथं बसले की ते अर्वाच्य बोलायचे माझ्यापेक्षाही. अच्छा. हा, कारण त्यांच्याबरोबर मी खूप प्रवास केला. भाजी आणायला जाणं हा एक मोठा कार्यक्रम होता. भाजी आणणं निमित्त ती भाजीवाली त्यांना ओळखायची, पण तिच्याशी हुज्जत घालणे हा एक अर्धा तासाचा कार्यक्रम. हे इमॅजिनच नाही करता येते की विंदा एका भाजीवाली बरोबर. अरे मासे आणायला गेलं की काय ती मासेवाली त्यांना काका बिका सगळं त्यांना तिला सगळं माहिती आहे ना, मुलं किती आहेत. भांडायचं ते, तू काय आहे, तू काय करमणूक, अवचटा म्हणून हाका मारायचे खालनं. मग मी जायचो. काय भाजी, एक हातात पिशवी, लांडा लेंगा आणि औषधं घ्यायची असायची. तर आता औषधाच्या दुकानात तू काय भांडणार तिथेही त्याला करमायचं नाही औषधवाल्याला, की आज भांडण नाही, काय काहीतरी काका काहीतरी बोला ना वगैरे. तर त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळालं. तर रामदास भटकळ, मी, हर्षा, आम्ही त्यांना पुष्पगुच्छ घेऊन गेलो घरी. इतक्या उंच चालत 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 घरात म्हणलं घ्या, जा तुम्ही. गेल्याबरोबर जा, तो मुख्यमंत्री येणार आहे आणि मला इथे गर्दी नको, मला इथे नको. आम्ही आलो खाली, आता करणार काय. तर मध्येच विलासराव भेटले. कुठे चालस तू? म्हणजे तुम्ही येणार म्हणून आम्हाला आमंत्रण दिलं. ते विलासराव हसायला लागले बरं का. परंतु त्यांच्या पुस्तकात ते सर्कसवाला नावाचं पुस्तक आहे त्यांचं, त्याचे चित्र काढायला आले. ती अप्रतिम पुस्तकातली चित्र झालेली आहेत ती त्या काळी. खाली भेटले मला, म्हटले अवचटा तुला चित्र चांगली काढता येतं तरी. तुम्हाला कविता पण चांगल्या करता येतात. क्या बात आहे. मिळाला का ठोक्याला ठोक्या असं ते. तर उदाहरणार्थ ह्यांच्यामुळे तुम्ही तुमच्यात कल्पनाशक्ती, तुमची वागणूक, वर्तणूक, वाचनाची आवड आपोआप घडत गेली. आणि त्यामुळं माझे विषय बदलले. की माझी वहिनी सुनंदा आणि भाऊ आणि बाबा आढाव हे सगळे हमालांसाठी कामं करायचे. तर आम्हाला स्केचिंग असायचं, तर आम्ही जायचो रेल्वे स्टेशनवर, तेव्हा हमाल बघायचं. तर ते स्केचिंग हा एक फार महत्वाचा मुद्दा चित्रकलेत येतो, की तुमचं स्केचिंग मध्येच सगळं व्हिज्युअलायझेशन येतं, की हमाल कसे बसतात, कसे उठतात, काय. आणि त्यानंतर मी ती सिरीज केली, कारण प्रत्येक हमाल माझा मित्र झाला. ते माझं पहिलं गाजलेलं चित्र ते सगळे एका दिशेने बघतायत. आणि ते काही सुरुवातीला प्रश्न पडायचा की ते एका बाजूला का बघतायत, आणि गाडी दिसत नाहीये पण ती त्यांच्या नजरेत ती दिसते. असे अनेक विषय मला. आता वारकरी सोनोपंत दांडेकर असतील, ते आमच्या घरात असायचे. त्यांच्या खांद्यावर बसून आम्ही नाचायचो. तर हे कधी मनात कधीच नव्हतं. पहिलं मनात म्हणजे मी चित्रकार होणार हे नव्हतंच, अजिबात नाही. मग काय व्हायचं होतं? मग मवाली, उन्हाळ भारत देश बघायचा, फिरायचं इकडं तिकडं, काहीतरी करायचं, खान हे करायचं ते करायचं, गोट्या खेळायच्या.
परंतु ते कुठून काय, कदाचित मला असं वाटतं की आईकडे होतं ते, माझ्या मामाच्याकडनं आलेले ते सगळं. ते आई रांगोळ्या काढायची, तिच्याबरोबर बसायचं, ती गोष्टी सांगायची आणि काहीही कारण नाही चित्रकार व्हायचं. आणि माझं मत आहे, कोणालाही या जगात माहिती नसतं की तो चित्रकार होणार आहे. अशक्य आहे. आणि जे सांगतात ना ते खोटं बोलतात बरं का. कुमारजी गंधर्वांच्या बरोबर मी खूप प्रवास केला. कोणाला विचारलं, आपले बावळट लोक विचारत नाही, हे कसं सुचतं हा इतका बावळट प्रश्न आहे. आणि तो अजून विचारतात. आणि मग तो गायक वगैरे असे ते मखमली कपडे घातले असे देवाकडे कुमारजी म्हणायचे, कुठलं काय करतात अशा वरती आकाशाला, ते तुला उपजतच येतं आणि उपजतच राहतं. आता हे लँडस्केपचं उदाहरण घेऊ आपण. माझ्या तरुणपणी म्हणजे 16, 17, 18, 19 काय असेल, तेव्हा एक फॅशन होती. कोल्हापूर, पुणे वगैरे, वडाची झाडं, सावल्या पडल्यात, गुरं चालली आहेत आणि 2 बायका हांडा घेऊन निघाल्यात. म्हणजे किती चित्र काढावीत लोकांनी. आणि दुसरे स्पॉट नाहीत का तुम्हाला? जेव्हा मी वॉटर कलरचं एक्झिबिशन केलं, अजे वडाचं झाड नाही, डोंगर नाही, कारण वॉटर कलर म्हणजे हेच का? तर वॉटर कलर हे आहे की त्याचं, गणपती आहेत, हे आहे, हा गणपती आहे, हे वॉटर कलर आहेत. तर ही जी ट्रॅजेडी होती, हा कर्मठपणा माझ्या वाट्याला आला नाही. चित्रकलेमधले मवाली झालात तुम्ही. म्हणजे म्हणजे काय, मला नको आहे, मला हे नाही. आता बाई म्हणजे काय, अशी पाठमोरी बसली. अरे कसली पाठमोरी बसली किंवा झोपली अशी. ते आमचे कुलकर्णी नावाचे मास्तर होते बेळगावचे, फार मित्र होते, सुंदर चित्र काढायचे वॉटर कलर वगैरे. ती सर एक बाई झोपलेली अशी. म्हटलं किती वेळ झोप, तिला उठवा ना आता. किती वर्ष झोपली. तर काय होतं म्हणजे मला कळत नाही की त्यांची प्रतिभा कमी पडती का काय पडतंय. त्यामुळं बाईचा तिटकारा मला इतका आला. चित्रांमधल्या बायका मैत्री आपल्याकडे सगळ्या, तर त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु जेव्हा पिकासोनी बाईचं कॅरेक्टर तोडलं किंवा तिकडच्या वर्मी रायनी यांनी त्यांनी, की बाई हे काय उगीच आपली झोपलेली बाई असं नाही, बाई तिला अंतःकरण आहे, तिला दुःख आहे, ती म्हातारी होते. अशी चित्र होती माहिती आहे तुला, हे आम्ही कधीही बघितली नाहीत. असं बर्फ पडतंय, खिडकीपाशी बाई असे तोंड गालाला बोट लावून, अगं बाई बर्फ बघतीये. ती खिडकी लावून आतमध्ये जाईल. ही काही अशी स्टाईल तिकडं पण होती ना, अशी रोमॅन्टिक. पेंटर कधीही स्टुडिओमध्ये बसून पेंट. बरोबर. आणि सगळ्यात मला उत्तम माझं शिक्षण कुठं झालं असेल तर फिल्म इन्स्टिट्यूट. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काही तुम्ही शिकायला नव्हतात? नाही. पण तरी पण तुम्ही तिथले होतात, हे कसं काय? हे असं, फिल्म इन्स्टिट्यूटचं आकर्षण तेव्हा एवढं नव्हतंच. परंतु जे बहादूर नावाचे जे प्रोफेसर होते ते ॲप्रिशिएशन कोर्स करायचे आणि आम्ही सायकलवर जायचो आणि आम्हाला परवानग्या होत्या म्हणजे जायला. असं काय आडवाआडवी काही नव्हती रे. वॉचमन वगैरे अशा फालतू गोष्टी नव्हत्या. आणि तिथं कॅन्टीन होतं, चहा प्यायचा आणि स्वस्ताही होती, 5 पैशात चहा वगैरे. तर मी ॲप्रिशिएशन कोर्सला गेलो आणि मला त्या थिएटरमध्ये बसायला इतकं आवडायचं आणि तो सिनेमा बघायचा. कळायचं काहीच नाही, फक्त वेळ सिनेमा बघायचं होतं. नसीर आला, ओम आले, अनेक सगळे, शत्रुघ्न सिन्हा वगैरे वगैरे सगळे. तर तेव्हा माझा स्टुडिओ पण सुरू झाला होता. आणि इन जनरल ही सगळी मंडळी इन्स्टिट्यूटची फर्ग्युसन कॉलेजच्या समोर इराण्याचं हॉटेल होतं, आता आहे की नाही माहिती नाही, तिथं येऊन टवाळक्या करत काड्यापेट्या उडवणे, अमकं तमकं, एवढेच. दारू नव्हती. बरोबर. दारूबंदी होती. आणि सिनेमा बघायचा. आणि हे सगळे माझे आपोआप मित्र होत गेले सगळे. आणि सगळ्यात सौभाग्याची एकदाच गोष्ट झाली की गिरीश कर्नाड त्याचा मुख्य झाला. त्याला बंगला मिळाला गेटच्या बाहेर. आणि मग त्यांनी एक दिवशी काहीतरी टूम काढली आणि आपोआप घडलं की आपण एकत्र सिनेमे बघूयात. आणि ते सिनेमे बघायचं ठरलं तर मग कोण, मग श्यामबाबू बेनेगल, गोविंद निहलानी, मी आणि गिरीश, असे आम्ही 22 का 25 दिवस महोत्सव केला. आणि मग रात्रभर चर्चा, कुठल्या सिनेमात कोणाला काय, कोणाचं काय, कोणाचं काय. याच्यामुळं मला
जो शाळेतला अभ्यास होता त्याचं ते एक्सटेन्शन होतं आणि ते इतकं विलक्षण होतं आणि की ती स्टडी टूरच होती माझी आणि त्याच्यामुळं माझी इतकी मैत्री झाली. मी जवळपास हॉस्टेललाच असायचो. जे त्या फिल्म असायच्या ना कुठल्या डिप्लोमा फिल्म त्याच्यात कामं केलेली आहेत. अच्छा. त्यांच्याकडे कोणीच नसायचं मी होतो. माझी गोष्ट सत्यकथित झाली होती सकाळ जिझस आणि मी काहीतरी त्याच्यावर त्या गुंड्यांनी फिल्म केली त्याच्यात काम केलं. आणखी समर नखाते आहे तिथं होता त्याच्या फिल्ममध्ये काम केलं. मोहन गोखले वगैरे. अच्छा मला घंटा ते ऍक्टिंग बिक्टिंग आवडत नाही. आवडत नाही का येत नाही कारण शिक्षण असं नाही ना. आवडत नाही म्हणजे झाला ना प्रोग्राम तसा. मी नसीर स्मिता अरुण सरनाईक याच्याबरोबर मी काम केलेलं आहे. अच्छा. हिंदी सिनेमात तो विक्रम नावाचा नट होता ना तो पुढे आला जुलीवाला त्यांनी प्रोड्यूस केला होता. अच्छा. आणि त्याच्यात माझं नाव सुभाष अवचट. आवड आणि त्याच्यातनं माझ्या कल्पना शक्तीला माव देणारे हे सगळे प्रचंड मोठे लोक आहेत. आता तो इन्सेप्शन नावाचा सिनेमा पाहिला मी. काय म्हणजे म्हटले ह्याचं पेंटिंग होऊ शकत नाही. पेंटिंगच्या पलीकडची पायरी हे सिनेमा आहे. कारण तिथं मोमेंट आहे तिथं कॅरेक्टर जिवंत होता तिथं आमकं. आता हे पाठीमागचे चित्र आहे माझं संन्याशी चाललेले आहेत ते स्टॅटिक होतं ना तिथं मला काय मजा करता येईल. बरोबर. आणि मी प्रयत्न पण केलाय बरं का. पण तू तेव्हा ते हँडिकॅप आला होता काहीतरी तिच्या वेळेला तू चालायचंच नाही कोणीतरी दिला होता मला मोडला होता की तो जर मला मिळाला असता आता तुमच्याकडे असं हे तर माझ्याकडे चित्रकलेवरच्या पेंटिंग जिवंत कसं होतं याच्यावर सिनेमा करण्याचे भयंकर गोष्टी आहेत अजून. पण मग तुम्हाला का नाही आता तुम्ही का नाही करत म्हणजे. आता कंटाळा येतो आणि आता प्रायोरिटीज बदलल्या आहेत की परंतु तरीही सिनेमा करावा हे अजूनही वाटतं. अजूनही वाटतं कारण तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही कारण इट्स अन एक्सटेन्शन ऑफ द पेंटिंग. पण हे काही असं एक खास कारण आहे का. कारण मला तर तुमच्याशी बोलताना असं आठवलं की बाबूराव पेंटर हे स्वतः उत्तम चित्रकार होते. नंतर दिग्दर्शक झाले. हुसेन एक आपल्याकडे उदाहरण आहे. चित्रकाराला असं नेहमी वाटत असतं का की ह्या मीडियम मधून अजून दुसऱ्या मीडियम मध्ये आपण का जावं. व्यवसाय म्हणून नाही परंतु त्यावेळेचं जे सिस्टीम होती ते बोलेक्स कॅमेरे वगैरे अवघड वगैरे. माझ्या शेजारी राजा परांजपे राहायचे अनंत माने तुझे म्युझिक डिरेक्टर राम कदम हे आम्हाला बोट धरून सिनेमाला न्यायचे पाहायला. हा माझा मार्ग गेला जगाच्या पाठीवर. त्यामुळं सगळी मेमरी ती आहे. आणि त्यांच्याबरोबर निळूभाऊ डबल सीट न्यायचे मला फुले एक गाव भारा भानगडी त्याच्यावर डबल सीट जाऊन पाहिलं मी. तर ते सिनेमाचं तंत्र पाहिलं ना की हे अवघड आहे कारण तांत्रिक एवढं कमी होतं ना ते मोठमोठे कॅमेरे मोठमोठे हे. पण जेव्हा हा तुझा आयफोन आला किंवा त्याच्या तेव्हा माझी इच्छा जागृत झाली होती की एक सुंदर रंगातनं रंग निघून एक स्टोरी तयार कशी होती. त्याला स्टोरी नाहीच आहे इट्स अ ॲब्स्ट्रॅक्ट थिंग आणि ती पेंटिंग सारखीच प्रदर्शन करायचं त्याचं. ते थिएटरमध्ये नाहीये की तुझं माझं जसं जहांगीरमध्ये प्रदर्शन लागतं त्याच्यातच पडदा आणि त्याच्यातच ही चित्र हे दाखवायचं. पेंटिंग कसं एक्सप्लोर एकातनं एक होत जातं गंमत. अशा स्टोऱ्या पण आहेत माझ्या लिहिलेल्या. झालं मग खरंच करूया. होय होय होय. पण जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये होतात तर तेव्हा तुम्ही सगळ्या माणसांच्या गर्दीत होतात. आणि अशी माणसं की जी डोंगराएवढी माणसं होती तुम्ही मगाशी उल्लेख केला. तर त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना की ते दिवस नेमके कसे होते. आता माझं मी 15व्या गल्लीत राहायचो. 14व्या गल्लीत तात्या राहायचे माडगुळकर. 15व्या गल्लीचा मागचा दरवाजा उघडला की माझा सुंदर एका बंगल्यामध्ये स्टुडिओ होता. ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत. तर समोर बाग होती आउट हाऊस होतं आणि मी तिथं चित्र काढत बसलेलं असायचं. संध्याकाळ झाली की सगळ्या कंटाळून सुनीतेबाईंनी दम धरून पाठवलेले पु ल देशपांडे चालत यायचे. हळूवारपणे चालत. त्यांना अजिबात हे असले व्यायाम आवडायचे नाही. काय या शेजारी तात्या राहायचे प्लेजंट अपार्टमेंटमध्ये. तात्या चालत निघायचे. काय
आले का या. एक 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 महारथी जमायचे माझ्या स्टुडिओमध्ये. समोरच मी राहायचो. गच्ची बिच्ची होती, बाग होती तिकडे. मग आता काय रे, आता सुभाष काय अविचार काय आहे? हा. असं तात्या त्यांची भाषा माझी एकच. काही नाही, जाऊ वरती बैठक बसू, काहीतरी करू. अरे पण ते सुनीताचं काय करायचं? तर मी म्हटलं ते मी करतो. मी फोन करायचो. माझा फोन केला, मला माहिती आहे ते तुझ्याकडे आहेत, तुझ्या बायकोला त्रास देऊ नकोस, मी काही डबा बिबा एक्स्ट्रा घेऊन येते, या. मग वरती जायचं, सतरंज्या टाकायच्या, थंड हवा वगैरे. तर त्या अनिलनी पेटी दिली होती मला एक, आमचा भाऊ, मोडकी पेटी होती. पेटी सुरू, गाणी सुरू, गप्पा, त्याच्यानंतर विनोद, एकमेकांच्या टवाळक्या, सगळं करायचं. तेव्हा माझा मुलगा ध्रुव फार लहान होता. तर ते सगळं झालं की तो टोपी काढायचा आणि सगळ्यांच्या समोर टीप मागायचा की मला टीप द्या, मला टीप द्या. तर त्याच्यात त्याचा विनोद पुलंचा, त्यांच्या खिशात पैसेच नसायचे, ते उलटे करून दाखवायचे, नाही तरी माझ्याकडे सुनीताकडनं घे. सुनीताबाई त्याला काहीतरी भोकाचा पैसा द्यायची. तर हे असे दिवस परत न येणे, की पहाटेपर्यंत गप्पा. आणि दारू हा काही विषयच नसायचा रे, कोणी दारू प्यायचंच नाही रे फार. गप्पा, गाणी, त्याची टिंगल कर, त्याची टिंगल कर, त्याला बोलून घे. बरं, हे एक झालं. दुसरं नसीरचं ग्रुप, रात्री 11 वाजता ए अवचाट खालनं बोलायचा, ओमपुरी गेट बोलो खोलने को. मग ते गेट उघडायचं, मग हे बसायचे आणि मग ती धमाल वेगळीच. हे सगळ्यांना आठवतं बरं का हे अजून. म्हणजे ती मैत्री, ते दिवस. आता एवढे मोठे मोठे आर्टिस्ट झालेले आहेत, कलाकार झाले, जास्त भेटता येत नाही, पण प्रत्येक प्रदर्शनाला येणार, प्रत्येक ठिकाणी फोन येणार, कसं आहे काय, अजून टिकलेले. जया बच्चन पहिल्यांदा मला तिथं भेटली. हे मोठे कलाकार नंतर झाले. बेस्ट आहे ना, सगळ्याच चाललंय. मी मुंबई आलो, पुणं सोडलं, आणि त्या पुण्यामध्ये मी जात नाही फारसा, कारण त्या सगळ्या आठवणी, काहीही रस्ते ओळखू येत नाहीत रे मला. म्हणजे मी आणि विनायकराव दादा पाटील गेलो होतो, आम्हाला शनिवार सापडला नाही. दुःखदायक सगळं होतं. आणि दुसरी गोष्ट मित्रा अशी आहे, चित्रकला नाही. हे जे तुम्हाला अस्वस्थ वाटतं आता, तुम्ही जेव्हा पुण्यामध्ये जाता, एकीकडे आपल्याला असं दिसतं की शहर बदलतंय, शहर आधुनिक होतंय, चांगल्या रीतीने आधुनिक व्हावं यासाठी सरकारची जी काही यंत्रणा असते, ते तुम्हाला चित्रकार असतील, शिल्पकार असतील, त्यांना सोबत घेतलं, त्यांचे विचार ऐकले, कसं करता येईल, काय करता येईल. याच्यामध्ये दुर्दैवाने सरकारचा चित्रकलेला राजाश्रय नाही, एकही बक्षीस नाही. कारण कारकुनाला चित्र कशी समजणार? आता तूच सिंगापूरचं उदाहरण घे. सिंगापूरमध्ये सगळं सिमेंट कॉन्क्रीटचे फ्लायओव्हर झाले, त्यांनी असे भेसूर रंगवलेले नाही आहेत, त्यांनी तिथं वेली चढवलेल्या आहेत. सगळ्या वेलींनी हिरवगार करून टाकलेलं आहे. कला नावाची, आता तू एक अप्रतिम पुतळा मला महाराष्ट्रात दाखव, किंवा एक अप्रतिम इन्स्टॉलेशन केलेलं आहे, किंवा काहीही जे असेल ते भेसूर भडक, तो कोणाचाही पुतळा असो, त्याला काही अर्थ आहे का काही? आता ज्योतिबा फुल्यांचा पुतळा एक वर्षी, खूप 25 वर्षापूर्वी माझ्याकडं विचारायला देते. तर मी म्हटलं, एक ज्योतिबा बसलेत आणि ते एक लहान मुलीला शिकवत आहेत, एवढाच पुतळा करा. परकरातली छोटी पोरगी, किती सुंदर झाला असता की नाही? पण नाही, कुठं त्यांचे पुतळे पाश्चिमात्य कुठं गेलेले कित्येक. आणि जे दुर्दैव असं, जे त्यांच्यापेक्षा आपल्याकडे जास्त चांगलं. आता आपल्याकडचा विठोबाचा मूर्ती बघ, आपल्याकडची कुठली तिकडची बघ, आणि सगळ्यात ॲब्स्ट्रॅक्ट पुतळा असेल ती शंकराची पिंड आहे. काही नाही त्याच्या, क्या बात आहे, काही नाही, फक्त एक आकृती आहे आणि फॉर्म आहे, फॉर्म. तर त्यामुळं एक शहर वसवताना, आता व्हिएन्ना बघ, अथेन्स बघ, मायकेलएंजेलोची शहरं बघ, त्या सगळ्या शिल्पकारांना बोलवलं, सगळ्या आर्किटेक्चरना बोलवलं,
त्यामुळं ते शहर सुंदर होतं. बरोबर. आता हे उड्डाणपुलाचे भेसूर रंग बघितलेस तू, हम्म. काही राहायचं. आणि ती गरज काय? कारण एस्थेटिक सेन्स नाही. नाही. आणि याचं मूळ कारण शिक्षण नाही, चित्रकलेबद्दल प्रेम नाही. चित्रकलेबद्दल प्रेम नाही. आणि मूळ खूप वेळा चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं की त्याची या लोकांना गरजच नाही. अनेक तुम्ही तुमच्या म्हणजे कलेबद्दल सांगितलं, जी माणसं भेटलीत त्याच्याबद्दल सांगितलं. पण एक हळवा कोपरा आहे तुमच्या मनात, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात की श्रीदेवी इथे यायची आणि चित्र काढायची, आणि स्मिता पाटील हो. यशस्वी होत्या, अकाली गेल्या. हम्म. मुळात त्यांची मैत्री तुमच्याबरोबर कशी झाली? नक्कीच झालेली होती. म्हणजे मैत्री आहेत आणि त्याच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे की अशा मैत्रिणी परत मला मिळालेल्या नाहीत, मिळू शकत नाहीत सर्वार्थाने. आता स्मिताचं उदाहरण घ्यायचं तर स्मिता ही माझी फार जुनी स्कूल डेज पासूनची मैत्रीण आहे, फर्ग्युसन कॉलेजच्या अगोदरपासूनची. तर ती अकाली गेली, नाहीतर तिच्या पुढे एक अजून इनिंग फार मोठी बाकी होती, फार फार मोठी बॅकिंग होती. त्याचं मला फार वाईट वाटतं. दुसरी गोष्ट मैत्री म्हणजे तिने मला मुंबईत आणलं. तिने मला सांगितलं हे जे चित्र आहेत यात शांत सुशागत पुण्यामध्ये हे राहणार नाही, तू राहू शकत नाहीस, तुला एक्सपोजर पाहिजे, तुला अजून शिकायचंय. तिने माझं पहिलं प्रदर्शन केलं. क्या बात. प्रदर्शनातला हळवा कोपरा म्हणजे घामाघूम झालेलं होतं, कोणीतरी येणार होतं उद्घाटनाला वगैरे वगैरे. तिने जाऊन त्या हँडलूम हाऊसमधनं मला शर्ट आणला. मला ते बाथरूम आहे ना त्याच्या आतमध्ये ढकललं, शर्ट बदलून शर्ट गुंड्या तिने लावल्या आणि आता या आतमध्ये. अशी मैत्रीण भेटणार आहे. सुंदर पत्र लिहायची. आणि एक विशिष्ट तुम्हाला प्रकार जो होता की प्रमोट करणे तुमचं, की तुझ्यातले गुण प्रमोट करण्यासाठी, आणि हे वैयक्तिक लेवलवर न बोलता हे करू नकोस ते करू नकोस, सांसारिक जीवनामध्ये साध्या साध्या गोष्टींमध्ये हे असं. आणि मारामाऱ्या करायचो आम्ही. म्हणजे ती काही नटीबिटी नव्हती माझ्यासाठी. ती मला मारायची, मी तिला मारायचो, तिची आई आमच्या मारामाऱ्या सोडवायची. परंतु दोघांमधला हा जो जिव्हाळा होता हा अत्यंत लिरिकल होता आणि चित्रमय होता. की तिच्या शूटिंगला जाणे, तिची डबिंगला मला बोलून घ्यायची, मी राहायचो पुण्यात, ती इकडे राहायला, मी तिच्याचकडे असायचो वगैरे. हे झालं तिचं. आणि श्रीदेवी ही सारखी सेन्सिटिव्ह बाई मी बघितलीच नाही. सेन्सिटिव्ह म्हणजे जी वयवर्ष 4 असल्यापासून कॅमेऱ्याच्या समोर उभी आहे. बरोबर. आणि प्रचंड अबोल, ती बोलतच नसे. म्हणजे संगमरवरी पुतळा असावा ना अशी. तिची माझी मैत्री झाल्यानंतर ती हळूहळू माझ्याशी बोलायला लागली, मग हसायला लागली, मग मला चित्र दाखवायला लागली, मग चित्र शिकायला आली. बोनी हा माझा मित्र नंतर होताच, पण बोनी बरोबर तिचं काही अफेअर वगैरे काही नव्हतं. तर त्यामुळं एक चित्र इथं बसून, आणि घरगुती रे, एवढी भारतातली नाही सगळ्या भाषेंमधली एवढी मोठी नटी की इथेच बसायचो आम्ही. आणि इथं बसलो काही सांडलं की ती जाऊन फडकवून पुसायची. जेवण झालं की हे जे रूप आहे हे रूप मला पाहायला मिळालं. सिनेमातली ती वेगळी आणि आमच्या आयुष्यातली घरगुती ती वेगळी. आणि मी तिच्याबरोबर किती प्रवास केला आहे. युरोपात मी प्रवास केलेला आहे, कॅनडात मी तिच्याबरोबर होतो. आता मी आणि ती कॅनडात होतो, आम्ही दोघं जण फिरायला जायचो मैलोन. तिला चालायला आवडायचं, मला चालायला आवडायचं. आम्हाला शॉपिंग नाही करायचं. तिला आर्किटेक्चर आवडलं, सोबत ही बिल्डिंग बघू, हे बघू, ते बघू, हे कसं केलं, सतत प्रश्न. आणि इतर वेळेला तू तिच्याशी असं गेलास की तुला वाटेल पुतळा बसलाय, बोलायची नाही. आणि दुःख किती तिला, आईचं दुःख, बहिणींचं दुःख, तिची बहीण सतत आजारी. आणि वय वर्ष 4 पासून तिला स्कूलिंग नाही, सतत कॅमेरा. पण क्राफ्ट काय तिची, तिचं ऍक्टिंग काय, तिचं करिअर काय. परंतु तिची ही जी बाजू होती ती चांगली बाजू माझ्या आयुष्यात आली. आणि आठवणींनी जे काय करायचं असतं, छोट्या मोठ्या गोष्टी, या तिला प्रदर्शन करायचं होतं तिच्या चित्रांचं. तिने पण एक मायकल जॅक्सन काढला होता. नाही, तिला मायकल फार आवडतो, ती डान्स पण करते मायकलचा.
स्मिता आणि ती, आणि ते एकमेकींना भेटले नाहीत. माझ्याकडे भेटले असते तर दोघींना वा. घेऊन सिनेमा काढला असता. तेव्हाच सिनेमा झाला असता. तेव्हा सिनेमा झाला असता. आणि तिच्या मुली येतात इतक्या सुंदर आहेत. आता तिची मुलगी जान्हवी कपूर. जान्हवी माझी मैत्रीण आहे, छोटी आहे, सगळ्या भाषा येतात तिला. अरे वा. हो, नुसते हे लोकांना कळत नाही. ते पडद्या आणि गॉसिप मॅगझिन मधनं जे जातं ना, ती इतके हुशार आहे जानू. ती लहानपणापासून हुशार, ती सगळ्या भाषा बोलते रे, अप्रतिम. तिची लँग्वेज तू बोलायला लागली ती ऐकत राहावं. इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, काय वाटेल ते. आत्ता तिने माझ्याकडनं एक पेंटिंग विकत घेतलंय, काहीतरी दिलंय मी तिला काहीतरी परंतु हा जो एक सहवास आहे घरगुती, आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ग्लॅमर नाही, त्याच्यामुळं सहजीवन आहे. थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही वयाची 75 पार केलेली आहे आणि इतक्या जवळच्या माणसांना तुम्ही गमावलेलं आहे या सगळ्या काळामध्ये. चित्रकार आहात म्हणून विचारतोय, कारण कलाकाराचं मन नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करतं असं म्हणतात. मृत्यूचं तुम्हाला भय वाटतं का, मृत्यूबद्दल कुतूहल वाटतं? जीएनच्या भाषेत सांगितलं, एखादं पान, झाडाचं पिकलं पान जसं आपोआप हेलकावे वाऱ्यावर येऊन शांतपणे पडतं, तसा मला मृत्यू वाटतो. मृत्यूची घंटा भीती वाटत नाही, कारण जो आपल्या हातात नाही. माझ्याकडे भरपूर पेशन्स आहे आणि मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे सगळं करून झालेलं आहे. जे लोकांना म्हातारपणी करायचं असतं, तर माझ्या वयाच्या 12 वर्षापासून तर आत्तापर्यंत मी जग पालतं घातलेलं आहे. जे काय ॲडव्हेंचर्स करायचे ते केलेले आहेत. मला जे लिहायचं ते लिहिलेलं आहे. ज्या लोकांच्या बरोबर राहायचं आहे, ते ग्लॅमर असो, नाही तर शेतकरी असो, नाही तर हमाल असो, सगळ्या खेडेगावात फिरलेलो आहे. लहान मुलांच्या बरोबर खेळलेलो आहे, नातवंडांच्या बरोबर खेळतोय. आता जपानला जाणार आहे आणि तो सिनेमा करायचा, एक सिनेमा करायचा आणि तो त्या हॉलमध्ये दाखवायचा, एवढी इच्छा आहे. मुद्द्याची गोष्ट राहिली आपली या इंटरव्ह्यू मध्ये, तुमची पेंटिंग्स किती रुपयाला विकली जातात? याचं उत्तर मी देणार नाही. चला, थँक्यू, नमस्कार. हा माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि असंच त्यांनी मला चांगला कधी नव्हतं तो वेगळ्या प्रकारचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. ह्या कॅमेऱ्यात तुम्ही बघून सांगा. युट्यूबच्या भाषेत सांगायचं तर सगळ्यांना सांगायला लागतं की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर आता हा आमचा मित्र आहे, यांनी नवीन चॅनल सुरू केलेला आहे, ते सबस्क्राईब करा आणि माझ्यासारख्या अनेक नवीन नवीन लोकांचे इंटरव्ह्यू त्याच्यावर बघा. पण लक्षात ठेवा, घरात कुठलं तरी चित्र लावा. धन्यवाद, नमस्कार. नमस्कार.